Good morning, Anita. Good morning, Sachin. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मीरा. Yes. So, आजच्या पॉडकास्टमध्ये we are with two people who are related to the science background. So, Dr. Anita Joshi, who is a freelance microbiologist, आणि Sachin, who is working with Serum Institute. So, हे दोघंही आपल्याशी खूप वर्ष झाले कनेक्टेड आहेत. सो त्यांच्याकडनं ऐकूया ज्या वेळेला या सगळ्या अभ्यासातून, या सगळ्या अंडरस्टँडिंग मधून हे कॉन्सेप्ट जेव्हा तुम्ही समजून घेता, हाऊ डिड इट हेल्प यू टू चेंज युअर लाईफ आणि व्हॉट अपील्ड द मोस्ट आउट ऑफ ऑल दिस. हे सगळं जे क्वांटम थिअरीज वरती बेस्ड आहे, हाऊ डिड ऑल दिस अपील टू यू अँड हाऊ डिड ऑल दिस हेल्प यू. सो अनिता, तुमच्यापासून सुरू करूया. आय थिंक यू शुड इंट्रोड्यूस युअर सेल्फ फर्स्ट अँड देन वी विल. ओके, सो नमस्कार सगळ्यांना. आणि मी एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. मी PhD इन बायोटेक्नॉलॉजी केली फ्रॉम द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि अमंग द फर्स्ट बायोटेक्नॉलॉजिस्ट ऑफ द कंट्री. सो आमची फर्स्ट बॅच होती MSc करणारी. सो त्याच्यानंतर व्हॉट आय वुड लाईक टू से इज की स्टार्टिंग फ्रॉम माय बॅकग्राऊंड, दॅट इज माय चाइल्डहुड. इफ यू लुक ॲट दॅट, सो इट वॉज क्वाईट अ नॉर्मल चाइल्डहुड. असं काहीच इश्यूज काही नव्हते. नॉर्मल इझी गोईंग लाईफ होतं. पण कुठेतरी देर वॉज वन कॉन्ट्रडिक्शन इन दिस बॅकग्राऊंड, इन द सेन्स की माझी जी फॅमिली होती ती सगळी स्पिरिच्युअलिटी आणि ह्याच्या मध्ये ओढलेली होती. सो आमच्याकडे खूप सत्संग, भजन अशा टाईपच्या गोष्टी खूप घडत असत. सो ह्या सगळ्याचा म्हणजे लर्निंग फ्रॉम दिस वॉज की की पैसा काही महत्वाचा नाहीये आणि पैशाचं काहीच आयुष्यात म्हणजे काही स्थान नाहीये. जास्ती स्पिरिच्युअलिटी ही जास्ती इम्पॉर्टंट गोष्ट आहे वगैरे, असं ते कुठेतरी शिकवण होती. आणि ऍट द सेम टाइम म्हणजे ऑल्दो आय वॉज स्मॉल, मला कुठून तरी ते सेन्स होत होतं की देर आर फायनान्शियल इश्यूज, की देर वर लिगल बॅटल्स गोइंग ऑन. माझे बाबा आणि काका कायम कुठल्या ना कुठल्या लिगल बॅटलमध्ये अडकलेले होते, फायनान्शियल इश्यूज होते. तर हे सगळं मी म्हणजे मला कळत होतं, मला हे सेन्स होत होतं. असं करत देन आय थिंक तरी लाईफ वॉज ओके, म्हणजे लाईफ वॉज गोइंग ऑन इझी, असं काही नव्हतं असं नाही. सो त्याच्यानंतर एज्युकेशन वेंट ऑफ वेल वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर आय थिंक एज 25 म्हणजे साधारण मिड 20s ऑनवर्ड्स एक खूपच डिफिकल्ट काळ मी बघितला, एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. तर ज्याच्यात नॉट ओनली वॉज आय डुईंग अ PhD, आणि ते PhD कोणाचीच कधी सरळ झालेली मी ऐकलेली नाहीये. ऑलवेज लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स. सो ते होते. इमोशनल लेवलवरती प्रॉब्लेम्स होते, रिलेशनशिप्स मध्ये प्रॉब्लेम्स होते, पैशाचा फ्लो खूप धड नव्हता तेव्हा PhD करताना देखील. आणि त्याच काळामध्ये ना बाबांनी खूपच काही फटके खाल्ले अबाउट हिज मनी, द फ्लो ऑफ हिज मनी. आणि त्याचा सगळ्याची मी धास्ती घेतली, कारण आय वॉज द एल्डेस्ट. सो मी धास्ती घेतली होती की पैशाचा फ्लो अचानकपणे बंद होतो आणि मग काही होऊ शकतं असं. सो हे सगळं काही ट्रॉमॅटिक सिच्युएशन्स, म्हणजे आय वुड कॉल देम ट्रॉमॅटिक. सो इतक्या लेवलचे ते होते ज्यांचा माझ्या मनावरती खूप आघात झाला. असं सगळं भरपूर इमोशनल बॅगेज मी कलेक्ट केलेलं होतं बाय द टाइम आय फिनिश्ड माय PhD. आणि ते घेऊन मी बाहेर पडले. तर मला नोकरी, तर फर्स्ट फर्स्ट थिंग विच आय गॉट वॉज ऍक्च्युअली अन ऑफर फ्रॉम सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. सो डॉक्टर रावेतकर म्हणून होते, त्यांनी तो माझा इंटरव्ह्यू घेतला, मी क्लिअर केला. पण त्या इंटरव्ह्यू क्लिअर करणं आणि म्हणजे घेतला जाणं, क्लिअर करणं आणि ऍक्च्युअल ऑफर येणं, ह्याच्यामध्ये काही महिने गेले. आणि त्या महिन्यांमध्ये असं काही वेगवेगळे सर्कमस्टान्सेस उभे झाले की मला ती नोकरी ऍक्सेप्ट करणं शक्य नव्हतं. सो त्यांनी मला अक्षरशः दोनदा फॉलोअप केला. ते म्हणले, डॉक्टर जोशी विचार करा, यू आर सेइंग नो टू दिस व्हेरी गुड ऑफर. पण मला काही इलाजच नव्हता. आय जस्ट डिडंट हॅव एनी ऑप्शन. आय डिडंट टेक अप दॅट जॉब आणि आय जम्प्ड इन टू फ्रीलान्सिंग. सो ते म्हणजे आगीतनं फोफाट्यात उडी मारल्यासारखं होतं. तर तेव्हा फ्रीलान्सिंग म्हणजे एकतर ती रेग्युलेटेड इंडस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री व्हेरी रेग्युलेटेड इंडस्ट्री, बायोफार्मा असू दे, मेडिकल डिव्हाइस, सगळं रेग्युलेटेड. सो इट इज नॉट इझी. आपल्याला असे असाइनमेंट्स इझिली आपल्याला मिळतील असं खरंच सिच्युएशन नाहीये. सो बिग स्ट्रगल सुरू झाला. आणि मग ह्या स्ट्रगलमध्ये पैशाचा फ्लो तर येतच नव्हता, काही खास नव्हता, म्हणजे येत नव्हता म्हणजे खास नव्हता. सो मला असं वाटत होतं की माझ्याकडे क्वालिफिकेशन्स आहेत, माझ्याकडे नॉलेज आहे, आय हॅव द डिझायर टू वर्क, आय हॅव द विलिंगनेस टू टेक ऑल द एफर्ट, सगळं आहे माझ्याकडे.
मग माझ्याकडे पैसे काही येत नाहीत. असं एक मोठा बॅटल होतं इन माय माइंड. आणि म्हणून मी अशी खूप पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आणि त्या सगळ्या पुस्तकं म्हणजे ब्रायन ट्रेसीचं गोल्स किंवा द पॉवर ऑफ द सबकॉन्शियस माइंड आणि थिंक अँड ग्रो बिग वगैरे असं सगळ्या टाईपची पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली होती. आणि त्याच्यातच मला ते द सिक्रेट सापडली. आणि द सिक्रेट सापडल्यावरती मी ते प्रॅक्टिस करायचाही प्रयत्न केला. पण काही खास काही असं काही घडत नव्हतं त्याच्याने. आणि बरेच जणांच्या बाबतीत जसं घडलं तसं द सिक्रेट बियॉन्ड द सिक्रेट ह्या प्रोग्रामची जाहिरात मी बघितली. आणि माझ्या आईनेच ती दाखवली. ती म्हणजे तू ते वाचत बोलत असते सारखं सिक्रेट सिक्रेट, तर ते ऐकवायला जा तू, असं. सो आय वेंट फॉर दॅट प्रोग्राम. आणि सर भेटले, सरांशी मी बोलले. आणि दॅट्स हाऊ आय गॉट कनेक्टेड टू सर ऍक्च्युली. दॅट इज मस्ट हॅव बीन 2008 2009 ची गोष्ट आहे ही. Could be. Yes. हा साधारण ते त्यावेळची गोष्ट आहे. आणि मला ते इतकं आवडलं की आय आस्क्ड माय हजबंड महेश की तू हे जाऊन ऐक, हे काहीतरी खूप भारी बोलतायत. सो महेश ऑल्सो वेंट अँड अटेंडेड दिस लेक्चर. आणि ही केम बॅक विथ अ होल लॉट ऑफ सीडीज. आणि मला म्हणलं की आता हे तू ऐक, खूप ते छान सांगतायत आणि तू हे ऐक वगैरे. पण मी अरे हो ऐकलं पाहिजे. आणि मी ते सगळ्या सीडीज उचलल्या आणि कपाटात ठेवून दिल्या. सो दॅट वॉज मी जस्ट ते ठेवून दिलं. आणि नाही म्हणजे माझं ऐकलं गेलं काहीच. आणि माय स्ट्रगल कंटिन्यूड. आय वॉज जस्ट गोइंग ऑन लुकिंग फॉर थिंग्स. तर मला काय वाटतं की जे ते म्हणतात ना की वेन द स्टुडंट इज रेडी द टीचर अपियर्स, हे जे म्हणतात ना, ही जी एक म्हण आहे, त्याचा मला परत एक अनुभव की 2014 म्हणजे एक्झॅक्टली 10 years अगो इंट्रो लेक्चर कुठून तरी मला कळलं की हे इंट्रो लेक्चर आहे सरांचं. आणि तुझं आणि मी ते ते कुठेतरी ना स्टेशनच्या एरियामध्ये कुठेतरी लांब होतो. बट आय वेंट अँड अटेंडेड दॅट लेक्चर. आणि लगेच एप्रिल 2014 मध्ये तो एक वर्कशॉप होता, ह्याचा आपला टॅपिंगचा वर्कशॉप होता. सो तोही अटेंड केला. आणि फॉलोड बाय दॅट ते वेल्हेला सप्तचक्र होतं. सो हे Hmm. सगळंच ते 2014 मध्ये ह्या तिन्ही गोष्टी मी केल्या. तर ह्याच्यातनं मला ना कळलं की की द प्रॉब्लेम इज इनसाइड मी, हे नक्की. आणि आय नीड टू वर्क ऑन इट. आणि काहीतरी मला सोल्युशन जर हवे असतील तर मला आतून काम करणं हे एकच पर्याय आहे. सो मी 2015चा मग त्याच्यानंतर मनी उपासना. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम 2015 मध्ये मी मनी उपासना केली. आणि त्याच्यानंतर 2015 ऑनवर्ड्स मी मनी उपासना करतच राहिले. असे मला बाहेर काही खास रिझल्ट मिळत नव्हते त्या काळामध्ये. सुरुवातीच्या काळामध्ये खास काही रिझल्ट मला मिळत नव्हते. सो कधी कधी मी डिसहार्टन्ड पण असायची की आपण हे सोडून द्यावं का काय, असंही वाटायचं. पण कधी महेश पुश करायचा, कधी काय. सो आय केप्ट गोईंग. पण सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये काय आहे की मला ना पटलेलं होतं सगळं. मला सर जे सांगायचे त्याच्यामधलं जे फिजिक्स होतं की ॲटम्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स, हे ते सगळं सांगायचे. मग ते व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सी, ही भाषा होती ती मला कळत होती. सो आय न्यू दॅट व्हॉट ही इज टॉकिंग इज रिअली करेक्ट. आणि त्याच्यानंतर आय थिंक अराउंड 2019-20च्या सुमारास मिनल तुझंच लेक्चर होतं ऑन द मेकॅनिझम ऑफ टॅपिंग. सो तिथे तू ते सगळं एक्सप्लेन केलं, एम्पा रिसेप्टर्स आणि न्यूरो ट्रान्समिटर्स, मग डोपामिन आणि ऑक्सिटोसिन, सिरोटोनिन. आय वॉज थ्रिल्ड विथ ऑल दिस, कारण दिस इज रिअली माय लँग्वेज. मला हे सगळं अगदी And I'm पूर्ण. so thrilled that today somebody is understanding cellular programming. Yes. I'm talking to two people who really technically understand cellular programming. करेक्ट. सो हे तुम्ही जे बोलत होता, तू काय सर काय, इट वॉज सो करेक्ट. आणि म्हणजे मला ते पटत होतं की हे एव्हरीथिंग व्हॉट यू सेइंग इज करेक्ट. आणि भले मग मला बाहेर एवढे रिझल्ट येत नसू देत, डझंट मॅटर. आय डिसाइडेड की नाही, हे आपल्याला करायला पाहिजे. सो आय केप डुईंग. आणि आय थिंक हे जे कोविडचं वर्ष होतं ना, ते दॅट इज द टर्निंग पॉइंट, असं माझा अंदाज आहे. म्हणजे की तो टर्निंग पॉइंट ठरला माझ्या बाबतीत. की काय झालं की एकदम सगळं बाकी बाहेरचं माझं जे ट्रॅव्हल हे ते सगळं कमी झालं. सो आय वॉज ऑल फोकस्ड. मग मी माझी हेल्थ बरीचशी जी ऑफ ट्रॅक होती ती पण आणली जागेवर. आणि सरांचे ते जे मेडिटेशन तेव्हा सुरू झाले होते आणि दे वर माइंड ब्लोईंग. आणि त्याच्या दॅट युज टू बी फॉलोड बाय युअर टॅपिंग. सो हे सुरू झालं आणि एक असं खूप रेग्युलरली आपण काहीतरी करत सुटलो. मनी उपासना मी इतके वर्ष करतच होते. पण काय व्हायचं की मनी उपासना संपली की बऱ्याच वेळा ना ती एक येतेच ती गॅप, किती नाही म्हटलं तरी. मग ते वेल्ह्याचे प्रोग्राम्स असू देत, मग आपण लोणावळा वगैरे वगैरे ते सगळेच अटेंड केले. त्यांनी एक डेफिनेटली ब्रिजेस दॅट गॅप. पण तरी कुठेतरी थोडंसं तो खंड पडतो.
आणि पण हे मी असे एकदम रेग्युलरली करत होते सगळे मेडिटेशन्स, आणि ते खूप आवडत आवडत होते मला. आय कुड कनेक्ट टू ऑल दोज थिंग्स. त्यामुळे त्याचा कदाचित परिणाम व्हायला लागला होता. आणि 2020 मध्ये मला आपणहून असे एक स्पॅनिश प्रोजेक्ट मिळालं आणि एक आयरिश प्रोजेक्ट मिळालं. सो हे, आय डोंट हॅव एनी मार्केटिंग टीम, आय वर्क अलोन. आय डोंट हॅव एनी मार्केटिंग टीम. सो लिंक्डइन वरनं हे बाकी काहीच नाही. म्हणजे नाहीतर आय शुड से द युनिवर्स इज जस्ट गिव्हिंग मी थिंग्स नाव. सो चेंज व्हायला लागला होता 2020 मध्ये. हे आयरिश प्रोजेक्ट 21 मध्ये पण कंटिन्यू झालं, मोठं झालं होतं इनफॅक्ट. आणि मग मग बाय 2022 मला काही युएस ऑडिट्स करायचा ऑपॉर्च्युनिटी मिळाली. सो हे युएस ऑडिट्स मी इथे घरी बसून पुण्यातनं करते. सो 3-4 असे ऑडिट्स मला तेव्हा मिळाले. सो तेव्हा आय रिअली ग्रू फायनान्शियली ऑल्सो. आणि मी जीएसटी रजिस्ट्रेशन इथपर्यंत माझी जर्नी झाली. वेअर आय वॉज ॲट 4 to 5 lakhs, मग कुठेतरी 7-8 lakhs वरती अडकलेली होती. तिथून मी जीएसटी रजिस्ट्रेशन करावं इथपर्यंत माझी उडी झालेली होती. आणि दॅट इज व्हेरी व्हेरी मोटिवेटिंग. आणि हे सगळं मी करतीच आहे त्यावर, ऑल दीज थिंग्स. तुमच्याकडनं आलेलं ते जे अंडरस्टँडिंग होतं, ते स्ट्रॉंगच होत चाललेलं होतं विथ एव्हरी सेशन, एव्हरीथिंग दॅट आय वॉज डुईंग. आणि 23 म्हणजे मागच्या वर्षीच्या सुरुवातीला मी त्यांना विचारलं, त्या ज्यांनी मला ती ऑर्डर्स दिली, की यावर्षी पण करायची आहेत का. तर ते म्हणले की नाही, आता यावर्षी ऑनलाईन मोड आहे. आता काय ऑनलाईनची गरज नाही. रादर आता ऑनसाईट लोक येऊन आमच्याकडे करू शकतात. सो वी विल कॉल अन अमेरिकन गाय टू डू इट. तर मी म्हटलं ठीक आहे ना. आय हॅड नथिंग टू से अदर दॅन इट्स ओके. सो आय सेड इट्स ओके फाईन. आणि आय जस्ट केप क्वाइट. आणि एक युकेचं ऑडिट मिळालं. सो म्हणजे असं नाही की ते थांबलं नाही सगळं. सो आय गॉट टू युके ऑडिट्स अँड दोज गाईज केम बॅक टू मी. सो दे सेड हो. दॅट, हो, सो दे सेड की तो जो युएस मनुष्य होता ज्यांनी ते त्यांच्यासाठी केलं, they were not too happy with him and they said please get Dr. Joshi back. So that's how I landed in 2 more audits last year. So 2 UK, 2 US. असं करत ती जर्नी माझी सुरू झाली. आणि सो रिअली व्हॉट आय फील इज की की जसं हे बऱ्याच जणांनी सांगितलं की धू म्हणजे धुवा, हे जो एक I think that is going to be the pickup line from all the podcasts. सो हे एक सगळ्यांनी सांगितलंच आपल्याला. हे जरी खरं असलं तरी आय एम रिअली फॉर्च्युनेट दॅट आय कम फ्रॉम द सायन्स बॅकग्राऊंड. आणि त्यामुळे माझं बऱ्याच अंडरस्टँडिंग वेळेला खूप वाढलं. सायन्स बॅकग्राऊंड हे ब्लॉक करतं लोकांना की बिलीव्ह करायला हे असं काहीतरी. पण तुमच्या केसमध्ये इट हेल्प यू इनफॅक्ट हे कॉन्सेप्ट इतक्या लिटरली समजून घेण्यासाठी. हो, हो. आणि आय वॉज सो कन्व्हिन्स्ड ना की तुम्ही बोलताय ते सगळं करेक्टच आहे, काहीच चुकीचं नाहीये. सो सो दॅट हेल्प मी स्टिक ऑन. नाही तर काय की रिझल्ट येत नाहीयेत म्हणून मग आपण सोडून देतो ना, बरेच वेळा असं होऊ शकतं. सो मला काय वाटतं की की जरी असे पटपट रिझल्ट समजा एखाद्याच्या बाबतीत नाही आले, तर माझं इमोशनल बॅगेजच खूप होतं ना. आय रिअली हॅड अ ह्यूज इमोशनल बॅगेज. आणि तो ह्याचा जो आघातचा प्रोटोकॉल घेतला होता, तेव्हा तर मी अक्षरशः आय टू क्राय. आणि फॉर अ लॉंग टाइम मी सकाळ संध्याकाळ मी तो केला, कारण आय न्यू की हेच दिस इज द इश्यू. हे काढलं ना की आय एम गोइंग टू बी फाईन. आणि ते खरंच आय वॉज फाईन. कारण नंतर ते आघातचा तो प्रोटोकॉल, त्याच्यानंतर एकूणच जे ऑल दीज इयर्स वेर आय वॉज नॉट रिअली गेटिंग आउटवर्डली एनी रिझल्ट. एक एक तुम्ही जे म्हणताय ना की पिलिंग दी अनियन सारखं आहे, की एक एक लेअर तुमचा सुटत जातो, तसं घडलं असणार आहे ना. कारण 2020 मध्ये असं काय एकदम घडलं. सो ऑल दीज इयर्स मी जे जे प्रॅक्टिस करत राहिले, एंजल्स असू दे, सप्तचक्र असू दे, मनी उपासना इज अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल प्रोग्राम. तर ते सगळं जेव्हा आपण करत राहतो, कन्सिस्टंटली करतो, आणि आपलं अंडरस्टँडिंग वाढतं, अवेअरनेस वाढतं, तेव्हा मग हळूहळू रिझल्ट यायला लागतात. एखाद्याच्या बाबतीत पटकन येतही असतील, पण ज्यांना येत नाही त्यांना मला हेच सांगायचं की येतात ते हळूहळू, आणि आतून तो फरक पडत राहतो. आणि मागच्या वर्षी आपण जे शिकलो ना की न्यूरल पाथवेज, Yes. आणि ते सगळं इट इज माइंड ब्लोईंग. मिनल, इट वॉज माइंड ब्लोईंग सेशन्स दॅट यू टूक. आणि ते फिल्टर टाकलं की कसं की आपण एक रिस्पॉन्स देत असतो, आणि आपण जर फिल्टर टाकला तर तो जुना रिस्पॉन्स नाही, आपण वी कॅन शिफ्ट टू अ न्यू रिस्पॉन्स. हे सगळं इतकं पटलंय की आय एम thrilled with all this knowledge, and I am happy to continue doing it. So that is how my scientific background helped me understand all that you say.
नाहीत. आणि पण किती ट्रॉमास थ्रू काम केलेलं आहे, हो म्हणजे चाइल्डहुडच्या हो परसेप्शन्स पासून ते हो बाबांचं जे काही तुम्ही एक्सपिरियन्स केलं. आणि एव्हरी टाइम आपण जेव्हा जेव्हा भेटायचो, वी ऑलवेज सीन की आपण कशावर तरी काम केलं, देयर वॉज समथिंग हॅपनिंग. पण मग परत देयर वॉज अ डिप. परत देयर युज्ड टू बी समथिंग हॅपनिंग. पण इट टुक अ टाइम की जिथे सगळं एकत्र येऊन हो कन्सिस्टंटली थिंग स्टार्टेड मॅनिफेस्टिंग. करेक्ट. आणि बाबांचा तर तुम्ही धसकाच घेतला होता की पैशांचा फ्लो एकदम बंदच होऊ शकतो. आणि त्याचा इतका परिणाम की मी तसेच अनुभव घेतले, कारण माय फुल सिस्टम वॉज की की असं होतं, पैशाचा फ्लो एकदम बंद होतो. सो आय एक्सपिरियन्स दॅट मिरल. मला असं अनेक वेळा झालं की प्रोजेक्ट चालू आहे छान आणि एकदम बंद पडले. का तर त्यांनीच ती प्रोडक्ट लाईन काम करायचं सोडून दिलं, किंवा काही म्हणजे इट वॉज नॉट रिअली माय फॉल्ट की त्यांनी प्रोडक्शन लाईन ती बंद केली, किंवा त्यांचं ऍक्विजिशन अँड मर्जर्स मध्ये ते काहीतरी वेगळंच झालं. ऑल काइंड ऑफ थिंग्स आय हॅव सीन. सो हे मी जेव्हा ती फिअर होती ती पकडून ठेवलेली ते तोपर्यंत ते असेच इश्यूज मला दिसत राहिले. आणि मला इतकं हा फिअर किंवा इन्सिक्युरिटी जड होती माझ्यामध्ये, की मला साधं वेकेशन घ्यायला नको वाटायचं. की मी गेले की मग माझी असाइनमेंट, माझं काहीतरी एखादा चान्स जाईल. तर मागच्या वर्षी आफ्टर मनीपासून मी म्हणजे लेट ऑक्टोबर आणि अर्ली नोव्हेंबर मध्ये मस्त की 10 दिवस कोस्टल कर्नाटकाची ट्रिप करून आले. आणि मग त्याच्यानंतर दिवाळी, त्याच्यानंतर अगेन एंड ऑफ नोव्हेंबर अर्ली डिसेंबर आम्ही अमृतसर, श्रीनगर, गुलमर्ग वगैरे असं खूप खूप हिंडून आलो. आणि सलोनी होती. सो 2 मंथ्स आय डिड नथिंग, लिटरली मोर ऑर लेस नथिंग. पण त्याचा मग आता इम्पॅक्ट झाला का तर नाही. ऑक्टोबर जानेवारी सुरू झालं तसं नवीन कामं सुरूच आहेत. आणि इनफॅक्ट जस्ट कालच मला मेल आलेली आहे सेईंग दॅट की ही जी US कंपनी आहे त्यांची, ज्यांची मी 2 ऑडिट्स इथनं इंडियामधनं करतेय, त्यांनी मला 9 ऑडिट्स दिली. सो इट्स लाईक सो 1 ऑडिट पर मंथ आय विल बी सिटिंग हिअर अँड मी डुईंग. किती वर्ष आपण ह्याची वाट बघत होतो की असं किती वर्ष. व्हावं. एक्झॅक्टली. आणि आणखीन मी एक आय वुड लाईक टू ऍड मिनल की मागच्या वर्षीचा जो मॅनिफेस्टेशन प्रोग्राम होता, मॅनिफेस्टेशन कॅप्स्यूल रादर, कॅप्स्यूल जे आपण म्हणतो. कॅप्स्यूल जी होती ती, सो इट इज सो पॉवरफुल. मी ते करतच राहिलीये. म्हणजे हे आधेमध्ये ब्रेक्स आले नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आहे. आय एम नॉट सेइंग नो, की कुठेतरी थोडंसं असतंच. आणि ऍज अ वुमन म्हणून घरातले आपण खूप काय काय करत असतो, सो ब्रेक्स येतात. बट इट इज इम्पॉर्टंट टू गेट बॅक आणि जस्ट कीप डुईंग. आणि ते मॅनिफेस्टेशन कॅप्स्यूल मध्ये मी ऍक्च्युली ना की सगळं तू सांगतेस ना की हे व्हिज्युअलाइज ते व्हिज्युअलाइज, सो आय टू राईट ऑन अ व्हाईट बोर्ड की दिस इज युके ऑडिट नंबर 1, युके ऑडिट नंबर 2, आणि जानेवारी फेब्रुवारी असं काय 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 मी असं हॅज टू राईट ऑल दॅट. सो दॅट इज ऍक्च्युअली मॅनिफेस्टेड नाउ. सो इट इज अमेझिंग, इट इज माइंड ब्लोईंग. आय अँड एम यू लिव्हिंग रिअली अ थँकफुल. ड्रीम जे किती वर्ष आपण हो बघत होतो. हो एक्झॅक्टली. नाही तर एक्झॅक्टली. मी स्वप्न तुला नेहमी स्वप्नच राहतं. हो एक्झॅक्टली. मी तुला नेहमी सांगायची की हो छान चाललंय असं वाटतंय आणि सगळं परत खाली. आणि तुझे प्रोटोकॉल्स तू मला जे डिझाईन करायची ते सगळे असेच होते की 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 सगळं छान चाललंय असं वाटतंय की पुन्हा एक खड्डा येतो असं. ग्रेट. ग्रेट अनिता, व्हेरी नाईस. येस. सचिन, वी आर विथ यू टुडे. तो हो. काय सांगाल, तुम्ही फार वर्ष आमच्या बरोबर आहात. तुमचा कल जास्त करून सगळा अध्यात्माकडे आहे, हे सगळं समजून घेण्यामध्ये. सो ही सगळी जर्नी तुमच्यासाठी कशी होती? प्रथमतः मॅडम धन्यवाद की ही संधी दिली बोलायची. कारण काय की मी 2008 मध्ये सरांचा प्रोग्राम केला होता EFTचा तेव्हा. कारण 2007ला मी पुण्यात आलो. त्याच्या अगोदर माझा बॅकग्राऊंड असा आहे की मी केमिकल इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर मग मुंबईला ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही फार वेल नोन इन्स्टिट्यूट आहे. तिथून मी MTech केलं बायोप्रोसेस टेक्नॉलॉजीमध्ये. पण त्या काळात बरेच हेल्थ इश्यू आणि हे, कारण काय की इमोशनल बॅगेज एवढं होतं, कदाचित ग्रामीण भागातून आल्यामुळं आणि हे सगळं, की ऍक्च्युअल इमोशनल बॅगेज माझ्यामध्ये खूप होतं की भीतीचं, इन्सिक्युरिटीचं, कदाचित रागाचं पण असेल. बॅकग्राऊंड एवढा कदाचित तिथूनच आलं असेल किंवा काय तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं ते जनुकांमधून पण असेल कदाचित, व्हॉट एव्हर. पण भयंकर इमोशनल बॅगेज होतं. त्यामुळं काय
हे सगळं कोपअप करताना खूप त्रास होत होता. तिथून मग ते केल्यानंतर पण मग सिरम इन्स्टिट्यूट मध्ये पुण्यात आलो 2007 मध्ये. आणि मी अस्वस्थ, प्रचंड अस्वस्थ असायचो, प्रचंड असहाय्य फील करायचो. आय डोंट नो कशामुळे. डेफिनेटली आय डोंट नो म्हणजे डेफिनेटली ते बॅगेजेस जे होते, ब्लॉक्स होते, त्याच्यामुळेच ते होतं सगळं काही. पण मी शोधत होतो की कुठून हा मला मार्ग मिळेल. तर त्यासाठी बरंच मी आता पुण्यात आलो आणि जॉब लागल्यामुळं संधी होती की हे कुठंतरी आता ह्याचा मार्ग काढायचा, कारण तोपर्यंत अभ्यास आणि त्याच्यामध्ये नव्हतंच शक्य ते. परंतु मग 2007 मध्ये अख्खं वर्ष मी शोधत होतो की काही कुठं काय सापडतं का. तर हिप्नॉटिझम वगैरेचे प्रोग्राम त्या काळात फार चालायचे इथं पुण्यात. हिप्नॉटिझमचे प्रोग्राम मी अटेंड करायचो, त्यांची ट्रीटमेंट घ्यायचो की काय त्याच्यामधून ते आहे. प्रत्येक ठिकाणी ते हिप्नॉटिझमचं फार वारं होतं 2007 मध्ये इथं. तर ते त्यानंतर हॅपी थॉट किंवा मग अशा पद्धतीचं मी इकडे तिकडे जात होतो. त्याच मध्ये मला जाहिरात दिसली सकाळमध्ये, सरांची सिक्रेट बियॉन्ड सिक्रेट. मग मी ते लेक्चर अटेंड केलं आणि मला कुठंतरी तिथं छान वाटलं आणि मग तो प्रोग्राम पण मी अटेंड केला महत्प्रयासाने. कारण काय, पैशाची भयंकर पैसा होता, परंतु इन्सिक्युरिटी होती की हे पैसा अशा पद्धतीनं आपण कसा घालवायचा, किंवा अशा पद्धतीनं पैसा. आपण तेव्हा फीस पण होती 4-5 हजार रुपये काहीतरी. तर ते एवढं ते फार हे वाटायचं. तरी काही करून मी आता मी म्हटलं "बुवा, प्रवेश घ्यायचा", आणि मी ती केली कार्यशाळा 2008 मध्ये. आणि काही दिवस केलं, पण ते पण धरसोडत करत, कारण तेव्हा एवढं जाणीव नव्हती गोष्टींची. धरसोडत करत तसं आपलं टॅपिंग केलं थोडंफार. आणि तेव्हा चांगलं वाटायला लागलं. आता जसं चांगलं वाटायला लागलं तसं सुटलं सगळं. पण मी ते 2 सीडीज घेतल्या होत्या. एक तर सरांचं पुस्तक समृद्धीचा साक्षात्कार, आणि एक मेडिटेशनची सीडी होती त्या काळात. त्या 2 सीडीज मी नेहमी ऐकायचो. पण मग मी परत फक्त काय केलं की ते इंट्रोडक्टरी लेक्चरच फक्त अटेंड करायचो. आणि मग हे टॅपिंग वगैरे अधेमध्ये मी विसरलो. त्याच्यामध्ये मग लग्न आणि हे ते, मग ते आपल्या ह्याच्यामध्ये थोडं मी रमलो. पण मग असंच हे गेलं तर ते ब्लॉक आणि ते तसंच राहिलं होतं. मध्यंतरी ते थोडं, आणि फक्त मग आपले डेली समृद्धीचा साक्षात्कार ऐकायचं, हे ऐकायचं, असं काहीतरी उडत उडत काहीतरी चाललं होतं. ठोस असं काहीच नव्हतं. 2013ला प्रचंड परत एकदा तीच अवस्था माझी तयार झाली होती की मे बी कॉर्पोरेट लेवलचे किंवा व्यावहारिक जगतातले सगळे चॅलेंजेस आणि हे ते फेस करताना परत एकदा असहाय्य आणि ते हेल्पलेस आणि त्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. मग परत एकदा सरांचा शोध चालू झाला की सरांचा कधी असेल प्रोग्राम वगैरे. पण त्या काळातही पैसा असून पण एवढी इन्सिक्युरिटी होती की नको, इंट्रोडक्टरी लेक्चर काय आपल्याला माहितीच आहे टॅपिंग. आपलं फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर ऐकायचं, आणि मग टॅपिंग तर काय आपल्याला करता येईल वगैरे वगैरे, असं काहीतरी चालू होतं. किंवा सीडीज ऐकायच्या, सीडीज विकत आणायच्या इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये. परंतु ते तेवढं ठोस नव्हतं, ते तेवढं हे करत नव्हतं. तर मी 2013ला जून मध्ये जेव्हा डोक्यावरून पाणी जात होतं सगळं, सगळ्याच लेवलला, तर मी तो इंट्रोडक्टरी लेक्चर केलं. आणि तिथं मला खरं कळलं की बाबा भयंकर ब्लॉक्स आहेत, आणि हे ब्लॉक्स क्लीन करणं खूप आवश्यक आहे 2013ला. तर मी तेव्हापासून मग क्लिनिंग आणि क्लेन्झिंग आणि याच्या मागे लागलो. आणखी एक टॅपिंगचा प्रोग्राम मी केला ऑक्टोबरमध्ये. आणि तेव्हा मनी उपासना होती. परत ते तो इन्सिक्युरिटी, म्हणजे पैशाविषयी इन्सिक्युरिटी गेलेली नसल्यामुळं मी त्या वर्षी मनी उपासना केली नाही. आणि असेच प्रोग्राम वगैरे करत राहिलो टॅपिंगचे, किंवा मग इंजनचा पण केला 2014ला. पण मनी उपासनेला मी 2015 मध्ये जो प्रवेश घेतला, आणि मग तिथून खरी जर्नी चालू झाली. कारण काय की पैशाची इन्सिक्युरिटी माझी तिथे गेली. पैशाविषयी जे ब्लॉक होते की पैसा म्हणजे प्रचंड भीती वाटायची. पैसा असल्यावर पगार वगैरे सगळं होतं, परंतु पैसा खर्च करायचा नाही, किंवा असंच पद्धतीनं हे आहे. तेव्हाच मग मी 4 व्हीलर घेतली, लाईफस्टाईल माझी बऱ्यापैकी मी सुधरवली. परंतु ब्लॉक्स होते ते होते शेवटी, भीती आणि हे. कारण काय ब्लॉक्स कंटिन्युअसली आपल्या रोजच्या
आहे आपले व्यवहारिक याच्यातून पण हे कंटिन्युअसली येतच राहतात. ब्लॉक काही जाणारे नसतात, कारण काय आपण जे डील करतो डे टू डे लाईफ मध्ये कंटिन्युअसली येतच राहतात. कारण काय कंटिन्युअसली चॅलेंजेस आणि कॉर्पोरेट लाईफ मध्ये जगायचं तर चॅलेंजेस हे फक्त चढत्या क्रमानेच असतात. जसं जसं आपण आपल्याला अपग्रेड करू तसे ते चॅलेंजेस आणखी आणखी वाढताना आपल्याला दिसतात. मग हे कोप अप करताना आपण पण तेवढे स्ट्रॉंग पाहिजे, किंवा काय आपल्याला माहिती पाहिजे की फक्त ब्लॉक्स क्लेन्झिंग करणं. आणि दुसरं हे की जेव्हा 2015ला मी जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा खऱ्या अर्थाने क्लिनिंग चालू झाली. आणि मग आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मनी उपासना ही काही फक्त पैशाचे ब्लॉक्स काढण्यासाठी नाही, तर ह्याच्यामध्ये खूप सारे ब्लॉक्स जे अननोन ब्लॉक्स असतात, पॅटर्न्स असतात, काही बिलिफ्स आहेत. प्रचंड बिलिफ्स पॅटर्न माझे होते, ते काही फक्त पैशाचेच नव्हते, तर ते इतर गोष्टींचे पण होते. तर ते हळूहळू ते निघायला लागले. पण ते काही एका याच्यामध्ये निघत नव्हते. दरवर्षी आता मी 2015 पासून मी कंटिन्युअसली मनी उपासना करतो. परंतु टर्निंग पॉइंट जेव्हा मला वाटतं 2018 की 19 मध्ये सरांनी आणि मॅडमने ते ऍडव्हान्स मनी उपासना चालू केलं. आणि 2018-19ला सरांनी जास्त भर स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय की स्वतःला जाणणे, आणि सरांनी एक कन्सेप्ट सांगितला. तो मग तिथून माझा फार कल वाढला. सब्जेक्टिव्ह रियालिटी, ऑब्जेक्टिव्ह. सर नेहमी सांगतात की ऑब्जेक्टिव्ह रियालिटी आणि सब्जेक्टिव्ह रियालिटी. सब्जेक्टिव्ह रियालिटी जाणून घेणं फार महत्वाचं आहे सरांच्या मते आणि मॅडमच्या मते. मॅडमचं कसं आहे, मॅडम आपल्याला जगणं शिकवतात, आणि सर कसं आहे की जी सब्जेक्टिव्ह रियालिटी त्याच्यामुळं आपल्याला आपण अपग्रेड होतो ते शिकवतात. तर त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह रियालिटी आणि ऑब्जेक्टिव्ह रियालिटीमध्ये आपण सगळे जगतोच आहोत. पण सब्जेक्टिव्ह रियालिटीच्या अँगलनी जेव्हा आपण बघायला सुरुवात करतो व्यावहारिक जगताकडे पण, तर रियालिटीज बदलते आणि अलाईन होतो आपण युनिव्हर्स सोबत, हे मला तेव्हा कळलं. आणि गोष्टी सिंक्रोनाइज व्हायला लागल्या. प्रत्येक गोष्ट सिंक्रोनिसिटीमध्ये, म्हणजे आपल्याला सिंक्रोनिसिटी म्हणजे काय की सहज आपल्याला गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये अडथळे येत नाहीत. म्हणजे काय होतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडत नाही, आणि मोठ्या गोष्टींचा आपण विचार करायला लागतो, आपल्या अपग्रेडेशनचा, आपल्या नॉलेजचा, आपण आणखी काय करू शकतो, किंवा आपल्यासाठी आपण आणखी काय करू शकतो ह्याच्यामध्ये आपण जातो. कारण एकदा का अलाइनमेंट आपली युनिव्हर्स सोबत झाली. सब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणजे काय थोडक्यात सांगतो की आपण एनर्जी आहोत हे आपल्याला कुठंतरी कळलं पाहिजे. आपणच नाही तर आपल्या आजूबाजूची सगळी एनर्जी आहे, आणि जी आउटर रियालिटी आहे दॅट इज द रिफ्लेक्शन ऑफ इनर रियालिटी. इनर काय आहे तेच फक्त रिफ्लेक्शन आहे. एवढं जरी आपल्याला म्हणजे कळलं मला तेव्हा की बाबा आउटर रियालिटी वगैरे असा काही प्रकार नाही, इनर आणि आउटर हे सेमच आहे. इट इज जस्ट अ रिफ्लेक्शन. मग स्वतःवरती मी वर्क करायला लागलो. त्याच्यामध्ये काय झालं की सगळ्यात मोठा माझा जो प्रॉब्लेम होता रिलेशनशिपचा, रिलेशनशिप विथ मायसेल्फ. माझं माझ्यासोबतच रिलेशनशिप चांगलं नव्हतं. कारण काय, मी आत्मविश्वास नव्हता आणि प्रचंड ब्लॉक्स होते. ते रिलेशनशिप हळूहळू सुधारलं, आणि माझ्यासोबत माझं जेव्हा रिलेशनशिप सुधारलं तसं बाहेरच्या आप्तस्वकीयांसोबत आणि सराउंडिंगचं जेवढं काही माझं सराउंडिंग आहे त्यांच्यासोबतचं माझं रिलेशनशिप उत्तम झालं. आणि दुसरं असं झालं की फक्त मीच अलाईन झालो नाही. मला एक मी ऑब्झर्व करतो याच्यामध्ये एक चांगला महत्वाचा पॉईंट असा आहे की फक्त मी सिंक्रोनाइज झालो नाही, तर माझ्या सराउंडिंग मला दिसतं की काही गोष्टी ऑटोमॅटिक त्या लोकांच्या पण सिंक्रोनाइज होतात. एक सर्कल असं बनलेलं मला कुठंतरी जाणवतं की हे लोक पण सिंक्रोनाइज होतात, किंवा माझा ऍटलिस्ट प्रेझेन्स, आपले जे पॉझिटिव्हिटी आहे हे ह्यांच्या पण कामात पडते. माझ्या जवळचे आहेत, नातेवाईक आहेत, सगळं, किंवा माझे कलिग्स आहेत. मला हे जाणवतं ऍक्च्युली. इट इज नॉट, इट इज, आय थिंक इट इज अ सायन्स ओनली. पण ते मला जाणवतं की आपण जर स्वतःला क्लिन्झिंग आणि हे याच्यामध्ये जर क्लीन केलं आधी, आणि आपण जर अलाईन झालो तर गोष्टी ऑटोमॅटिक अलाईन होतात. त्याच्यामुळं एक सर्कल तिथं बनतं. तर ह्या पद्धतीनं बऱ्याच गोष्टी हे होत गेल्या, आणि आणि कंटिन्युअसली मनी उपासना सुरू आहे. मग मॅडमने, अनिता मॅडमने जसं सांगितलं की कोविड हा टर्निंग पॉईंट ठरला. कारण काय, कंटिन्युअसली त्याच्यामध्ये सरांचं आणि मिनल मॅडमचं कंटिन्युअसली लेक्चर असायचे, डेली असायचे.
आणि त्याच्यामध्ये भरपूर कन्सेप्ट, भरपूर टेक्निक आणि ते शिकवत होते. सरांच्या स्पिरिच्युअलिटीकडे आणि मॅडमचं व्यावहारिक जगताचं जे ऑब्जेक्टिव्ह रियालिटी आहे, म्हणजे जगायचं कसं किंवा बेसिक जे आहे आपलं एक्झिस्टन्स, त्याच्याविषयी मॅडम नेहमी बोलतात. आणि तो फार महत्वाचा पॉइंट आहे. कारण काय, स्पिरिच्युअलिटी सर सांगतात त्याप्रमाणे स्पिरिच्युअल तोच असतो जो खऱ्या अर्थानं समृद्ध आहे. तर समृद्ध बनायचं असेल तर सर सांगतात त्याप्रमाणे ह्या 5 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे पैसा. पैसा जर मुबलक असेल तरच आपण स्पिरिच्युअलिटी किंवा पुढच्या गोष्टींचा विचार करू शकतो. त्यामुळे पैशाविषयीचे ब्लॉक्स आधी काढणं आवश्यक आहे. पैसा जर असेल, सेकंड पॉइंट ते सांगतात की रिलेशनशिप. रिलेशनशिप स्वतःबरोबर आणि तुमच्या सराउंडिंग सोबत, सराउंडिंगचे जे काही आहेत तुमचे आप्तस्वकीय म्हणा किंवा कलिग्ज आहेत, सगळ्यांसोबतचे जे रिलेशन आहे ते तुमचे चांगले पाहिजे. हेल्थ इश्यूज असतील तर हेल्थ इश्यू वरती काम करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, एक्झरसाईज करायला पाहिजे. हे मला कळलं तेव्हा. आणि मी ते वर्कआउट करतो, डेली एक्झरसाईज करतो आणि स्वतःच्या तब्येतीची तेवढं म्हणजे जसं टॅपिंग करतो तसंच तब्येतीसाठी पण मी वर्कआउट करत असतो. आणि नंतर मग स्पिरिच्युअलिटी जी चालू होते, आनंद आणि समाधान, तिथं खास माझं आकर्षण किंवा म्हटल्याप्रमाणे माझा कल आता तिकडे जास्त मी वळलोय की आनंद आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आनंद तेव्हाच घेता येईल जेव्हा आपण पहिले तर आपण तरल असू, क्लीन असू. हे सरांनी, मॅडम पण नेहमी सांगतात आणि ते करून घेतात. आणि त्या पद्धतीनं जेव्हा आपण क्लीन होऊ, क्लेन्झिंग केल्याने आपण क्लीन होतो पॉवर टॅपिंग. आणि मग एकदा का तरल झालो तरच आपण पुढच्या गोष्टीचा आनंदाचा विचार करू शकतो की जो स्वतःतून आतमधूनच आपल्या तो घ्यायचा असतो. आणि त्याच्यामध्ये कुठेही इमोशनली आपण डिपेंडंट राहता कामा नये. आणि तेच त्याच मार्गाने चाललोय की मी आता हळूहळू मला बाह्य गोष्टींपेक्षा मी स्वतःच जास्त रमतो. आणि त्याच्यामध्ये काय होतं की बॅलन्स एक प्रकारचं झालंय. ही इथं एक गोष्ट अशी की इथं काही विरक्ती येत नाही. सर सांगतात त्याप्रमाणे इथं अनासक्ती असते. आपला जो आनंद योग आहे त्याच्यामध्ये अनासक्तीतून, डिटॅचमेंट मधून आपल्याला हा आनंद घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये मग दोन्ही प्रकारचा आनंद असतो, आंतरिक आणि बाह्य गोष्टींचा पण आपल्याला आनंद पुरेपूर मिळतो. आणि असं नाहीये म्हणजे त्याच हा फरक फार मोठा आहे. बाकी जे गोष्टी लोक शिकवतात आज सगळीकडे, सगळीकडे आज स्पिरिच्युअलिटी आणि याच्यावर बोललं जातं. परंतु इथं आपण दोन्ही गोष्टींविषयी आनंद योग आपला जो परिवार आहे किंवा पॉवर टॅपिंगच्या माध्यमातून आणि सरांच्या मनी उपासनेच्या माध्यमातून दोन्ही गोष्टींवरती इथं भर दिला जातो. तर आंतरिक आनंद, त्याचसोबत तुम्हाला बाह्यिक लक्झरी पण आपण अनुभवू शकलो पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आपण उपभोग घेऊ शकलो पाहिजे. असं आपल्याला काहीतरी शिकवण्यात येतं. म्हणजे आपण तेवढे कपेबल बनतो की आपण दोन्ही गोष्टी आपण बॅलन्स करू शकतो. त्या पद्धतीनं माझं मार्गक्रमण सुरू आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी सगळ्या अलाईन होतात. बरं, आता बाहेरची गोष्ट एवढ्या माझ्या दृष्टीनं चॅलेंजेस जे आहेत, जसं जसं आपण ग्रो होतो कॉर्पोरेट जगतात, तसं तसं चॅलेंजेस हे वाढतच जातात. चॅलेंजेस हे कमी होत नाही, उलट कित्येक पटीनं ते वाढतात. आणि कित्येक पटीनं आपल्याला अप्स आणि डाऊनचा सामना करावा लागतो. परंतु आपण जर सर आणि मॅडम सोबत जुळलेले असू तर आपण त्या गोष्टी हँडल करू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टीला फक्त न्यायच देऊ शकत नाही, तर त्याला आपण त्याच्या पार जाऊन कुठंतरी आपण अपग्रेड स्वतःला करू शकतो. आणि हे अडथळे आपल्याला अडथळे वाटत नाहीत, तेव्हा चॅलेंजेस आणि अपॉर्च्युनिटीज वाटायला लागतात. असा माझा अनुभव आहे. आणि त्यामधूनच आता मी ग्रो होतोय. बरं, ग्रो असं होतोय, आज तुम्हाला माहिती असेल की सिरम इन्स्टिट्यूट पण त्या पद्धतीनंच ग्रो झालेली आहे. सगळीकडे सिरम इन्स्टिट्यूटचं नाव आहे. म्हणजे असं होतं की सर नेहमी सांगतात की एक बटरफ्लाय इफेक्ट ते सांगतात, मला तो सांगावासा वाटतो की कुठंतरी आज इथं फुलपाखरांनी जर पंख त्याचे फडफडवले तर पॅसिफिक महासागरात तिथं वादळ येऊ शकतं. म्हणजे एवढा हा रेझोनन्सचा खेळ आहे सगळा. त्यामुळे कुठंतरी आपण जर स्वतःला अपडेट केलं तर आज कुठंतरी प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्या सराउंडिंगची किंवा आपल्याशी रिलेटेड ऑटोमॅटिक आपल्याला ग्रो होताना दिसते. आणि हाच सगळा मला वाटतं की हे सगळ्याचं सार आहे. तर अशा पद्धतीनं मॅडम मी आता मार्गक्रमण करतोय. आय नो की आता ह्याच्या पुढचं आहे की मला आणि तिसरं
पाचवी गोष्ट जी सर सांगतात समृद्धीच्या रिलेटेड, ती म्हणजे सॅटिस्फॅक्शन. हा आता गोल आहे, कारण काय सॅटिस्फॅक्शन तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्हाला कळेल की आपण स्वतः कोण आहोत. आणि सरांचा हा नेहमी भर आहे प्रत्येक जण किंवा प्रत्येक जेव्हा अपॉर्च्युनिटी म्हणण्यापेक्षा जेव्हा काही त्यांना वाटेल की ते त्याबद्दल ते नेहमी बोलत असतात. आणि मला ते फार भावतं की आपण कोण आहोत याचा आपण आधी पहिले हे करायला पाहिजे की आपण आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि तो शोध घेण्यासाठी सर एवढे टेक्निक्स सांगतात. आता ऍडव्हान्स मनी उपासनेमध्ये मागच्या वर्षी तर त्यांनी त्याच्यामध्ये जास्त हे नाही दिला, कारण त्याच्यानंतर ते प्रोग्राम्स होते आणि ते आवश्यक पण होतं. ते असं की मध्ये मध्यंतरी 18-19 मध्ये सरांनी ऍडव्हान्स मनी उपासनामध्ये त्या कॉन्शियसनेस आणि ह्या गोष्टी स्पिरिच्युअलिटीवरती भर दिला. परंतु आता जास्तीत जास्त मनी उपासनेमध्ये सर आणि मॅडम भर देतात ते बॅलन्स करण्यामध्ये, स्पिरिच्युअलिटी आणि तुमची जी आहे ऑब्जेक्टिव्ह रिअलिटी किंवा व्यवहारिक जगत, त्याच्यामध्ये आपल्या कसं प्रगती होईल या दोन्ही गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये बॅलन्स मध्ये भर दिला जातो. आणि हळूहळू पुढं मग जे प्रोग्राम्स होतात ऋणानुबंध, सप्तचक्र आणि तर ते शेवटी मग ज्याची आपण सगळेजण वाट बघतो तो शिवोहम. पण शिवोहमची मला एक सांगावंसं वाटतं की शिवोहमची वाट जी आहे ती मनी उपासनेतून जाते. जर तुम्ही मनी उपासना योग्य प्रकारे केलं तर तुम्ही शिवोहम पर्यंत व्यवस्थित पोहोचू शकता. कारण क्लेन्झिंग जर व्यवस्थित असेल, इट इज अ वर्कशॉप फॉर क्लेन्झिंग. म्हणजे क्लेन्झिंग जर झालं तरच आपण पुढचे जे आहे स्टेप्स आहेत आपल्या, म्हणजे समृद्धीच्या ज्या पुढच्या स्टेप्स आहेत आनंद आणि सॅटिस्फॅक्शनच्या, त्याच्याकडे जाऊ शकतो. तर मनी उपासना, मला तर आज एवढा आनंद होतोय की मला असं जाणवतंय की जसं एखादा विद्यार्थी पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी उत्सुक असतो, तसा मी आता ह्या मनी उपासनेची वाट बघतोय की कारण ही पुढची इयत्ता माझ्यासाठी आहे आज. कारण काय आहे की आज आणखी काहीतरी क्लेन्झिंग होणार आणि आणखी ब्लॉक्स माझ्यातले निघून जाणार. हाच आता मला एक ध्यास लागलेला आहे की त्याच्यामध्ये जेवढे, आणि आय नो की जेवढे ब्लॉक्स निघतील तेवढं मी आणखी प्रगत होत जाणार आहे. आणि आणखी माझे जे काही एम्स आहेत, गोल्स आहेत आणि अपग्रेडेशन आहे, पैशाचं असू द्या, हेल्थ, कुठलेही रिलेशनशिपचे, हे सगळे ऑटोमॅटिक हील होतात. मग त्यासाठी काय असं वेगळं काही करावं लागत नाही. मनी उपासनेत तुम्ही जर क्लिन्झिंग जरी व्यवस्थित केलं आणि यांचे मॅडम सर सांगतात ते प्रत्येक टेक्निक जर त्याला गांभीर्याने घेऊन त्याला जर व्यवस्थित आपण त्याला एन्जॉय जर केलं, म्हणजे एन्जॉय म्हणजे कसं की ते सर नेहमी सांगतात की टॅपिंग सोबत तुम्ही खेळायला पाहिजे, त्याला असं काहीतरी रुटीन आपण नाही बनवायचं. त्यामुळे मला वाटेल तेव्हा मी मनातल्या मनात पण टॅपिंग करत राहतो. असं काही गरजेचं नाहीये की कुठंतरी बसूनच आहे ते मी करतो. मी दिवसभर कुठं जिथं वाटेल तिथं मी त्या पद्धतीचं टॅपिंग म्हणू द्या किंवा आणखी जे काही बरेचसे टेक्निक दिलेले आहेत, तंत्र दिलेले आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी सरांनी आणि मॅडमनी शिकवलेल्या आहेत, त्या आपण दिवसभर कुठं ना कुठं आपण त्याला हे करत राहायचं असतं. त्याचसोबत ऑब्झर्वरचा जो कन्सेप्ट आज सर प्रत्येक जणाला सांगतात, तो मी खूप गांभीर्याने घेतलेला आहे. कारण काय की ऑब्झर्वर आणि त्या पद्धतीनं सर जे शिकवतात त्याच्यामध्ये खूप सारे टेक्निक्स ते सांगतात. आपण ऍटलिस्ट त्या सर सांगतात तेवढं जरी केलं तरी आज मला असं वाटतं की एवढ्या सोप्या पद्धतीनं हा जो कन्सेप्ट आहे दृष्ट्याचा, हा जगात कुणी सांगत नाही किंवा एवढ्या सोप्या पद्धतीनं तो कोणी सोपा करून सांगत नाही. तर मला वाटतं प्रत्येकाने त्याच्याकडे पण ते एक लक्ष द्यायला पाहिजे की सर जे सांगतायत ते आपण सगळ्यांनी त्या पद्धतीनं जर गेलो तर आपल्याला जो समृद्धीचा जो शेवटचा पार्ट आहे सॅटिस्फॅक्शन, आंतरिक आणि बाह्यिक प्रत्येक गोष्टीत आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं जर आपण ह्या टेक्निक्स आणि हे सगळे क्लेन्झिंग जर केलं. तर अशा पद्धतीनं सुरू आहे मॅडम. बाकी आय थिंक सचिन, दिस इज सो माय जर्नी. नाईस. आणि इतकं मुद्देसूद बोललाय तुम्ही. अनिता, यू कॅन अनम्यूट योरसेल्फ. म्हणजे तुम्ही मला पॉडकास्टच्या आधी म्हणाला की मी नॉर्मली बोलत नाही, मी पण बोलतच नाही. पण बोलायचं मला तुम्ही कारण कोणी ऐकणारच नाही मॅडम. एक वन थिंग आय वॉन्ट टू शेअर विथ यू, ह्या विषयावर कोणी ऐकायलाच तयार नाहीये किंवा हा विषय अननोन आहे.
किंवा कदाचित प्रत्येकाचं कुठली कुठली जर्नी असेल स्पिरिच्युअलिटीची, पण कोणी बोलत नाही असं. आता मी एवढं आहेत माझ्या सराउंडिंग, पण त्यामुळं मी कधी बोललोच नाही या विषयावर, प्लॅटफॉर्मच नाहीये. पण आज तुम्ही इतकं मुद्देसूद बोललाय म्हणजे आय थिंक प्रत्येक रिपीटरनी जर तुमचं आजचा पॉडकास्ट ऐकला तर त्याचं सगळं रिव्हिजन होणार आहे. इतकं तुम्ही मुद्देसूद बोललाय. अक्षरशः अगदी अग्रीड मिनल. म्हणजे खूप आजचा पॉडकास्ट इज फ्रॉम द हार्ट टू द हेड. अनिता इज ऑल अबाउट द हार्ट अँड यू आर ऑल अबाउट द हेड. म्हणजे अक्षरशः एक टेक्निकली साऊंड माणूस कसं मुद्देसूद सगळं बोलेल, दॅट इज हाऊ यू हॅव सो परफेक्टली एक्सपिरियन्स्ड एव्हरीथिंग अँड एक्सप्रेस्ड एव्हरीथिंग. आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे तुमचा थँक्यू. पॉडकास्ट इज अ रिव्हिजन, सगळ्यांकरता एक रिव्हिजन आहे की आपण काय काय मिस केलंय, आपण काय काय विसरलोय, अरे हे आपल्या डोक्यातनं गेलंय, अरे ते आपल्या डोक्यातनं गेलंय. सो खूप छान सचिन. ओके. आणि आय विश बोथ ऑफ यू ऑल अ व्हेरी व्हेरी ब्राईट जर्नी अहेड. आणि जसं मगाशी सचिन म्हणाले की जसं आपण अलाइन होतो तसं आपल्या आजूबाजूच्या गोष्टी देखील अलाइन व्हायला लागतात. सो तुमच्या एनर्जीनी तुमच्या आजूबाजूच्या असंख्य लोकांना मदत मिळावी हीच इच्छा करूया. आणि येत्या मनी उपासनामध्ये अवश्य भेटूया. थँक्यू सचिन, थँक्यू अनिता फॉर टुडेज पॉडकास्ट. मिनल, आय वुड जस्ट लाईक टू ऍड की बिग थँक्यू टू यू की हे हा जो उपक्रम तुम्ही जो सुरू केला आहे ह्यांनी एक तर खूप लोकांचे खूप इन्साइट्स मिळत राहत आहेत. आणि इट इज सो मच मोर यू फील चार्ज अप की हे आपण का करायचं आणि कशी अलाइनमेंट होते. आणि आय विल ऑल्सो ऍड की तुम्ही दोघं नसतात तर आय डोंट थिंक आय वुड हॅव गॉन थ्रू दिस होल थिंग. आय वुड हॅव रिमेन विथ दॅट इमोशनल बॅगेज आणि got more frustrated and helpless. So big thank you to you and sir as well. Thank you. थँक्यू, थँक्यू थँक्यू व्हेरी मॅडम. मच. येस, भेटूया 18 तारखेला. हो, नक्की.